पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून अरबी समुद्रात सलग 15 दिवसात दुसरं चक्रीवादळ तयार होत आहे। कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होत असून धोका वाढलेला आहे। 15 दिवसापूर्वी अरबी समुद्रामध्ये शक्ती नावाचं चक्रीवादळ तयार झालं होतं आणि आता पुन्हा परतीच्या मान्सूनच्या प्रवासामध्ये चक्रीवादळाने दुसरा वेग घेतलाय। दुसरं चक्रीवादळ मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये वेग घेत आहे। याचंच रूपांतर महाचक्रीवादळात होणार आहे। त्यामुळेच भारतीय हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिलाय। प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवरती याचा प्रभाव वाढेल। त्यानंतरच कर्नाटक किनारपट्टीवरून हे चक्रीवादळ महाराष्ट्राकडे वेग घेईल। पुढील 3 तासामध्ये महाचक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये दाखल होईल। महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला। धोका वाढलेला असून आज मध्यरात्री दुसऱ्या चक्रीवादळाचे परिणाम हे महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये दिसून येणार आहेत। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले महाचक्रीवादळ हे सर्वात मोठं आणि तीव्र चक्रीवादळ असल्यामुळे धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। समुद्रामध्ये उंच लाटा उठणार असून समुद्रात 120 किमीच्या वेगाने वारे वाहू लागतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून दक्षिणेकडील वाऱ्याचा वेग आज मध्यरात्री वाढेल असा धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये देखील एक हवामानाची प्रणाली तीव्र झाली आहे। तिचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होईल आणि हे अधिक तीव्र होऊन मोठं चक्रीवादळ निर्माण होईल। बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ वेग घेईल। महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचं क्षेत्र विस्तीर्ण होईल। बंगालच्या उपसागरामध्ये सुरुवातीला उत्तर पश्चिम दिशेने वेग सरकेल। त्याचाच परिणाम महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त दिसून येणार आहे। पुढील 3 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस धुमाकूळ घालेल। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये निर्माण होणारे चक्रीवादळ अशा दोन्ही प्रणालीच्या प्रभावामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे। ओडिशा, छत्तीसगडमध्ये हा पाऊस मार्गक्रमण करणार आहे। कर्नाटक मार्गे हा पाऊस महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल। महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे। दक्षिण उत्तर प्रदेश भागामध्ये देखील ढगफुटी सदृश पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे वेग घेतील आणि महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री ढगफुटीचा इशारा आहे। बंगालच्या उपसागरातील प्रणाली कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचल्यावर कर्नाटक किनारपट्टीवरती वाऱ्याचा वेग वाढेल। समुद्रात मोठ्या उंच लाटा उठतील। कर्नाटक किनारपट्टीकडून हा पाऊस महाराष्ट्राकडे वेग घेईल। उपसागरामध्ये निर्माण होणारं हे चक्रीवादळ आणि अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं महाचक्रीवादळ अशा दोन्ही चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये दिसून येणार आहेत। त्याचबरोबर छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमध्ये वाऱ्याचा वेग वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। आज मध्यरात्री पूर्व मध्य अरबी समुद्रात मुंबईच्या नैऋत्येला 400 किमी अंतरावर कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होणार असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। उत्तर व ईशान्येकडे मार्गक्रमणाची शक्यता आहे। आग्नेय भागातील बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र हे महामार्गक्रमण करणार आहे। तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतरित होईल। त्यामुळे दक्षिण भारताबरोबरच महाराष्ट्रामध्ये देखील धोका वाढलेला असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। आज मध्यरात्री हे कमी दाबाचे पट्टे तीव्र होणार आहेत। त्यामुळे ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये धोका वाढणार आहे। महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान होऊ शकतं। पुन्हा एकदा हवामान खात्याकडून केरळ, तमिळनाडूसह संपूर्ण दक्षिण भारतामध्ये पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला। हवामान विभागाने दिलेल्या सूचनानुसार पुढील 2 ते 3 दिवस समुद्र खवळलेला असणार आहे। जोरदार वाऱ्याचा वेग समुद्रामध्ये असणार आहे। त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या लोकांना देखील मच्छीमारी करण्यास जाऊ नका असा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे। पुढील 3 तासामध्ये हे चक्रीवादळ तीव्र होणार आहे। त्यामुळे धोका वाढणार असून महाराष्ट्रातील ज्या 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी आज मध्यरात्री बरसतील। अतिवृष्टीसह ढगफुटी सदृश पावसाचा इशारा त्यामुळे हवामान खात्याने दिलेला आहे। सलग 15 दिवसानंतर आलेलं हे सर्वात मोठं तीव्र चक्रीवादळ आहे। त्यामुळे धोका सर्वात जास्त असणार आहे। तर चला पाहूया कोणत्या 9 जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे।
कोल्हापूरमध्ये महाचक्रीवादळाचे दुष्परिणाम दिसून येणार आहेत। आज मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते। महाचक्रीवादळामुळे आज मध्यरात्री अचानक पाऊस वेग घेणार आहे। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने वेग घेणार आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी या 3 तासांमध्ये जोरदार बरसतील। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले महाचक्रीवादळ मोठी भयानक परिस्थिती घडवून आणणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील सतर्कतेचा इशारा आहे। पावसाचा वेग वाढणार असून समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार आहेत। 120 ते 140 किमी वेगाने वारे वाहू शकतं। यामुळे मच्छीमारी करण्यास जाऊ नका अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत। शेकडो मासेमारी नौका या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरावर आश्रयासाठी दाखल करण्यात आल्या आहेत। राज्यातील अनेक नौका मोठ्या प्रमाणात यामध्ये समाविष्ट आहेत। त्याचबरोबर गुजरात राज्यातील लोकांना देखील येथे आश्रय देण्यात आलेला आहे। पुढील 2 ते 3 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आता महाचक्रीवादळामध्ये रूपांतरित होत असल्यामुळेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरामध्ये देखील मोठ्या हालचाली सुरू झाल्यात। याचेच परिणाम हे जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने पुढील 3 तासांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा दिलाय। जोरदार पावसाची बरसात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या वादळ सदृश परिस्थितीचा परिणाम आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील दिसून येईल। समुद्र किनारपट्टीवरती याचा धोका सर्वात जास्त असणार आहे। 60 ते 120 किमी वेगाने वारे वाहू लागतील। त्यामुळे समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यास जाऊ नका अशा सूचना हवामान खात्याने दिलेल्या आहे। समुद्रामध्ये मच्छीमारी करणं अवघड झालेलं असून रत्नागिरी जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। आज मध्यरात्री मोठं तीव्र चक्रीवादळ येणार असून धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये देखील हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलाय। महाचक्रीवादळ आणि मोधा चक्रीवादळ हे दोन्ही चक्रीवादळ तीव्र झाल्यामुळे आज मध्यरात्री जोरदार पावसाच्या सरी या पुणे शहरामध्ये बरसतील। अचानक ढगफुटी सदृश पावसाला सुरुवात होणार आहे। वारे वेगाने वेग घेणार असून वाऱ्याचा वेग अचानक 120 कडे देखील जाऊ शकतो। त्यामुळे सतर्कतेचा इशारा पुणे शहरामध्ये देण्यात आला असून घाटमाता परिसरामध्ये देखील धोका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। 2 वादळी प्रणाली एकत्रित आल्यामुळे धोका सर्वात जास्त वाढलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। त्याचबरोबर नाशिकमध्ये देखील दोन्ही चक्रीवादळांचे दुष्परिणाम दिसून येतील। राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाच आहे। परंतु उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री पावसाचा जोर आणखी वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। नाशिकमध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। या व्यतिरिक्त जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा वेग वाढणार आहे। जोरदार पावसाच्या सरी आज मध्यरात्री जालना जिल्ह्यामध्ये देखील बरसतील। 2 हवामान प्रणाली एकत्रित आल्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग अचानक वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये आज चक्रीवादळाचे वारे वाहत आहेत। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले चक्रीवादळाचे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वेग घेत असून गोंदिया जिल्ह्यामध्ये वाऱ्याचे परिणाम दिसून येतील। गोंदिया जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलाय। आज रात्री जोरदार पाऊस हजेरी लावणार असून दोन्ही हवामान प्रणालीचे दुष्परिणाम हे गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील जोरदार बरसणार आहेत। पुढील 3 तासांमध्ये हे महाचक्रीवादळ तयार होणार आहे। कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर हे तीव्र चक्रीवादळामुळे होणार असल्यामुळे धोका वाढणार आहे। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं हे दुसरं चक्रीवादळ आहे। सलग 15 दिवसात हे दुसरं चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे हवामान खात्याला देखील चिंता वाढली आहे। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये देखील दुसरी हवामान प्रणाली तयार झाली असून मोधा नावाचे चक्रीवादळ तयार होत आहे। त्यामुळे धोका वाढलेला असून 2 हवामान प्रणालीमुळेच महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा आणि ढगफुटी सदृश पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। सतर्क राहावं लागणार आहे कारण कधीही हवामानामध्ये अचानक बदल होऊ शकतो। पावसाचा वेग वाढू शकतो आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळेच अनेक शहरांमध्ये नद्यांची पाणी पातळी देखील वाढू शकते। सर्वच भागामध्ये पाऊस बरसणार आहे परंतु 8 जिल्ह्यांमध्ये धोका सर्वात जास्त वाढू शकतो। पुढचे 2 ते 3 दिवस तरी महाराष्ट्रातील या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचे असणार आहेत। हा पाऊस महाराष्ट्रामध्ये 7 दिवस मुक्काम ठोकू शकतो असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलाय। दुसरं चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे सलग 15 दिवसांमध्ये लगेचच कमी दाबाचे पट्टे वेग घेत आहेत। त्यामुळे चक्रीवादळ तीव्र होणार असून महाचक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये धोका वाढणार आहे। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं हे तीव्र चक्रीवादळ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालेल आणि जोरदार सरी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बरसतील।